ओवी ओवी मंजू ये अगो काय झालं काय बया होता काय? उमाताई ओवी नाहीये का घरात? माझं काम होतं थोडं तिच्याकडे. नाही अगो ती ना काय तर इंटरनेट काय तर असं ना थंय गेला. हां सायबरमध्ये. होय अगो त्याचा इंग्लिशचे क्लास घेता ना कम्प्युटरवर. त्याचे काहीतरी पेपर तपासायचे होता आज. काय काम होतं का त्याच्याकडे? काय नाही हो उमाताई, ओवीला विचारायचं होतं की माझ्या डुग्गूचा ते अभ्यास घेईल का म्हणून. आता काय निशी ओवी दोघी पण नाहीयेत ना घरात. मग काय डुग्गूचं अभ्यासात लक्षच नसतं. दिवसभर उन्हाळक्या करत असतो, अभ्यासच करायला बघत नाही हो तो. त्यात काय एवढा सांगतोय मी, देते तुझा निरोप मग तर झाला. मंजू अगदी योग्य माणूस निवडलेला आहे. म्हणजे ओवी हुशार तर हाच, पण ते का कोणा कसा समजवायचा ते पण बराबर कळतं. आता तिचे ते ऑनलाईन ते नृत्याचे क्लासेस चालतात ना, अदनामधनं मी बघतो अगदी तल्लीन होऊन मन लावून पोर शिकवतात. तू काळजी करू नकोस मंजू, आपल्या डुग्गूत ते अगदी पहिल्यापासून व्यवस्थित शिकवेल बघ. हो म्हणूनच मी इथे आले. म्हटलं ओवीला सांगितलं ना की मला काही टेन्शन राहणार नाही. बरं मंजू माझं एक काम करशील? उमाताई विचारताय काय, सांगा ना. थांबा. काय करताय? या घे. नाही म्हणजे मी श्रीनू फोन करून बोलावणारच होते, पण आता तू इलसच असस तर तूच घेऊन जाशील जरा. हो पण काय आहे उमाताई? धिरडी केली. धिरडी? होय अगो सगळ्यांका दिलंय आणि खास करून लालिताईंका. नाही म्हणजे त्यांना पावसाळ्यात धिरडी खाऊची इच्छा होता. त्यांना खूप आवडतात गो, म्हणून यांनीच डाळ तांदूळ वाटून दिलेत माका. भैया आणि चटणी पण यांनीच केलेली आहे. काय सांगता? म्हणूनच म्हणत होते या सगळा तू केलास असं सांगून लालिताईंका खाऊ देशील. उमाताई मी खोटं बोलू? मंजू चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलला तर देवाक पण समजतं. आणि समजा याचा पाप तुका लागणारच असा तथा माझ्या माते. पण अगो लालिताईंच्या आवडीची अशी वस्तू त्यांका बघून खाऊची आमच्या मनात तरी नाही पटत अगो. उमाताई दादा किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही दोघं. लालिताई कशाही वागल्या ना तरी तुम्ही काही तुमचा चांगुलपणा सोडत नाही. मंजू अगो लालिताई कशाही वागल्या तरी आपला नाता कायम हा. आता गैरसमज झाले आहेत पण लवकरच सगळं ठीक होईल बघ. आणि तेव्हा या नाता अजून अधिक घट्ट होईल. या सगळ्यांसाठी दिलेला गरम होता लवकर खाऊन घ्या. हो पण माझा निरोप द्या नक्की ओवीला. होय देते. येते. काय गो? हा अजून जेवण तयार नाही? हा मंजू काय हा आज काय पुन्हा मांगरात ते अंगत पंगत सुरू आहे काय? हा मला नाही माहित. हा आणि हा काय इतकी चाय कोणी प्यायली? हा मी प्यायले तुझ्या दिसत नाहीये. बाहेर इतका पाऊस पडत होता म्हणून सगळ्यांसाठी मी छान चहा केला. तर हे सगळे जण मांगरातनं फक्कड चहा आल्याचा चहा पिऊन आले ना, त्यामुळे मी आता जेवणार नाहीये. मी हा चहाच पिणार आहे. त्यामुळे मी स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे? चहा लाली आहेत त्या. नाही नाही नको माका चाय नको. हो गो जास्त चाय प्यायली ना की पोटात मळमळता माझा. हा पी पी पी. हा हा पी. खरं डुगू एवढा लवकर अभ्यास झाला पण? हो केलंच तरी ना? बाबा मला कंटाळा आलाय. एकतर आईने शाळेतून आल्यापासून अभ्यासाला बसवलंय. मला भूक लागली, मला कंटाळा आलाय. अरे या काय करतस? आई आली ना तू उगाच ओढीत तुका परत. बाबा नाही हो,
तेव्हा एवढं हट्टीपणा बरा नव्हे रे. चल हे हाऊस काय आहे तुझी? हा ती फॉरेन दीदीकडे गेली आहे. आजकाल ना तिचं बरोब मुळको येऊ लागलो सगळ्यांका. हा येऊ दे तुझी हाऊस, बघता येते का? हा बस झाली अभ्यासाची नाटकं. तुला ना तो ओवीच्याच ताब्यात देणार आहे मी. ती बरोबर घेईल तुझा अभ्यास. अजिबात नाही. हा ही पोरगी हय आलेली माका चालणार नाही, माहित आहे ना तुका? अहो लालीताई, थांब मी सांगते. ताई, डुग्गूचा अभ्यास महत्वाचा. हा मग बापूस आणि आऊस असाच ना. हा असा काय? जसा काय तू शिनूचा अभ्यास घेण्यासाठी दिवा खाली जाऊन बसत होतस. हे बंधू अहो लालीताई, अहो आजकालचा अभ्यास आधीसारखा सोपा राहिलेला नाहीये. कोणीतरी योग्य माणसानेच घ्यायला हवा ना. अंजू, ह्या काय घेऊन आलंस? सांगायचंच राहिलं. हे बघा, उमाताईने आपल्या सगळ्यांसाठी धिरडी पाठवली आहे. ओय शपथ दिदी, मला 2 एक्स्ट्रा पाहिजे. मला 2 एक्स्ट्रा. हा मला 2 एक्स्ट्रा पाहिजे. खा 2 काय 4 खा. पण उद्यापासून काय मिळणार आहे तुका माहिती आहे? तुझी ती फॉरेनची ताई आहे ना, तिच्या हातचे धपाटे आणि धम्मक लाडू मिळणार. अहो बाबा, पण ती मारतच नाही. ती नीट छान समजावून सांगते. हो, आणि ती ओरडत पण नाही. चारुताई सारखी नाहीये ती. डुग्गू, मामा, अरे शिनू इलस. बराल तू का आता बोलवणार होता मी. ये मामी, उमाईने धिरडे पाठवलेत का? हो. नाही, वास तिच्या हातच्या धिरड्यांचा येतोय म्हणून विचारलं. बोला बोला, मला चिडवूक ना मुद्दाम माझ्या समोर बोला. काहीतरी असं खमंग घमघमाट सुटलाय. काय 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 म्हणजे उमावहिनीने धिरडी पाठवली. अरे बाप रे, उमा वहिनींच्या हातची धिरडी. हा उमा वहिनींच्या हातची धिरडी म्हणजे परवडीत असते. कधी एकदा खातो असं झालं, असा आडवा हात मारतो ना. भाऊजी सावकाश. एवढा हावरेपणा बरा नाही. ताटा नको. थांब मी ताटा घेऊन येते. नाही मामा थांब, मी घेऊन येतो. तू जातस? ये. आणि शिनू ऐक, ते उमावहिनीने लोणचा पाठवला ना, आपण घेऊन येतो बघा. थांबा मी आण. लोणचं मी आणतो. तबा मी कशा भाऊजी, तो गेलो ना शिनू. बसा तुम्ही, बसा. येईल धिरडे खायचे. लोणचा खाया. मामा, अरे उमाईने धिरड्यांसोबत चटणी सुद्धा पाठवली असणार. मी सांगतो ना तुला, आपल्याला लोणच्याची गरजच लागणार नाही. अगदी बरोबर. धिरडी आणि चटणी दोन्ही स्पेशल आहे, कारण दोन्ही स्वतः दादांनी वाटलंय. काय सांगतस काय? चला या आणि ताटश्रेनू. अहो वहिनी, मला द्या ना. हो भाऊजी, थांबा, देते तुम्हाला. पण असं काय करतस भाऊजी? खूप आण ना, त्यांना जास्त भूक लागलेली आहे. चारू, अगं ये ना तू पण. ये. नाही, मला नको. लालीताई, तुम्ही खाता का? माका नको. हा हळू. हो, असं काय करता लालीताई? तुम्हाला आवडतात म्हणून दादांनी खास तुमच्यासाठी हा घाट घातलाय. हरकत नाही, तुमच्यासाठी 4 धिरडी बाजूला काढून ठेवते. कशाला? मंजू वहिनी, तुमची लालीताई मांगरातनं आणलेला कुठलाही पदार्थ खात नाही. तुम्हाला तिला द्यायचे असतील ना, तर तिचे 2 मला द्या. तिला देऊ नका. थैंक यू। निकी, तुम्हें याद है ना, आज हमारी मीटिंग है मेहता एंड कंपनी के साथ. आज जाना है हमें. येस. साहिल, मी पण येणार आहे या मीटिंगला.
आणि आता मी आलेच आहे तर ह्या पुढच्या सगळ्या मीटिंग मी अटेंड करेन. बरं साहिल, आज जी मिस्टर मेहतांची मीटिंग आहे तर आपण त्यांना ऑफिसलाच बोलून घेऊया. गुड. 2 से भले 3. क्यों निकी? येस. नाही निशी, माझं पोट खूप भरलेलं आहे. अहो गरमागरम आहे, एक तरी घ्या ना. नाही, आय एम ऑल डन. माझं ऍक्च्युली पोट खूप भरलेलं आहे. आणि निशी, तू मला आव जाव काय करतेस? नीरज माझा फ्रेंडच आहे ऑब्विसली, तर तू पण माझी फ्रेंडच आहेस ना. मग तर तुम्हाला आणखी एक पराठा घ्यावाच लागेल. घ्या. परत तसंच? सॉरी, मग तर तुला आणखी एक पराठा घ्यावाच लागेल. साऊंड्स गुड. आता तू म्हणतेस आहेस तर हाफ पराठा खाईन मी. हे नखरे दे, इकडे देतो हाफ. निशी, तू पण बस ना आमच्यासोबत जेवायला. येस. निकी, निशीच्या घरी आहे ना पहिला जेंट्स जेवायला बसतात, नंतर बायका. सो वॉट? आता ती तिच्या घरी नाही आहे ना, ती आपल्यासोबत मुंबईत आहे. ती इथे आपल्यासोबत बसून खाऊच शकते. इट्स ओके निकी, अगर ये हमारे साथ खाने में कंफर्टेबल नहीं है तो इसे बाद में खा लेगी. नहीं, ऐसा क्यों करेगी वो? वो हमारे घर की बहू है, वो भी हमारे साथ बैठकर खाना खाएगी. रेशमा, एक प्लेट इनके लिए भी लगा दो. ए लाली, अगं खा ना लाली, एक घास तरी खा. अगं एवढा अहंकार चांगला नाही, या दिरड्याची तरी कदर कर. बघा लाली, नंतर संपल्यानंतर मागू नको, मग नंतर आम्ही काही करू शकणार नाही. आत्ताच सांगून ठेवतो. तुका सांगितलं ना नको हा माका. हा, तुम्ही खाताच ना, बस झाला तेवढा. ओरडते कशाला? लालीताई, आई माझं ना पोट भरलंय. पण आई 2-3 दिरड्या काढून ठेव, उद्या शाळेत जाताना मी तेच डब्याला नेईन. आता मी जरा झोपतो. जरा कशा, पूर्ण झोप. ए डुग्या, उद्यापासून अभ्यास नक्की ना? हो हो, उद्यापासून मी नक्की अभ्यास करणार. हा, याला ना शाळेत जाण्याआधी तिकडेच पाठवणार आहे, म्हणजे ओवी याचा सगळा घरचा अभ्यास पूर्ण तरी करून घेईल. नाही, मी काय म्हणतोय, हा मांगरात त्याचं हे अभ्यासाचं दुकान कसं काय घेऊन जाणार? त्यापेक्षा आपण ओवीलाच इथे बोलवलं तर कसं वाटतं? मस्त. करेक्ट आहे. हा, ह्या बरोबर ना. तो डुग्गू ह्या विचारला त्या विचारला करून हजारदा घरात येईल आणि टाइमपास करत बसेल. त्यापेक्षा ओवीच इथे आलेली बरी. काय म्हणजे ओवी याचा अभ्यास घेणार असेल ना तर मग चालेल मला कुठेही. पण तिला पण विचारायला हवं ना, तिचा इंग्रजीचा क्लास, डान्स क्लास, हे सगळं सांभाळून तिला जमायला हवं ना. तिला जमेल का हे सगळं? मामी मामी, अगं तू टेन्शन घेऊच नकोस. अगं ओवी येते, ती सगळं बरोबर करणार. ती घेईल बघ बरोबर याचा अभ्यास. तुका सगळा बरा माहिती होईचा. बघा. चल गेली. आता दिरडे अजून टेस्टी लागतील. निशी, क्या कर रही हो ये? ऐसे नीचे बैठ के कौन खाता है? कुठल्या जमानात राहतेस तू? अरे बुआ, उसके घर पे सब ऐसे नीचे जमीन पर बैठकर खाते हैं. उसे भी वही आदत है. सर अगदी बरोबर बोलताय.
आमच्या गावाकडे ना सगळे असे छान मांडी घालून खाली बसून जेवतात. माझे दादा ना मांडी घालून खाली बसून जेवणाचे ते बरेच फायदे सांगतात. ते नेहमी म्हणतात की असं छान जमिनीवर बसून जेवलं ना की जेवण व्यवस्थित पचतं, पोट सुटत नाही आणि पोटात जळजळ किंवा ऍसिडिटी अजिबात होत नाही. त्याचबरोबर आता जेवताना आपण पुढे वाकून जेवतो आणि घास गिळताना पाठी. पोटांच्या स्नायूंची छान हालचाल होते आणि अन्न व्यवस्थित पचतं. त्याचबरोबर ना आपला मेंदू पण छान शांत राहतो. म्हणून तर जेवताना असं भारतीय बैठक घालून जेवावं अशी आमच्याकडे रीत आहे. हमारे यहाँ ऐसे देहाती तरीका बोलते हैं, हमारे यहाँ ऐसे कोई नहीं खाता. अरे बुआ ठीक है ना, हम इंडियंस भी तो सदियों से ऐसे नीचे जमीन पर बैठकर खाते आ रहे हैं. एक दिन और सही है ना नीरज. अरे बुआ चिल, इट्स ओके. फॉर अ चेंज आज मी पण खाली बसून जेवणार. वाह, यही है. मला पण एक्सपिरियन्स करायला आवडेल. ओके, लेट्स स्टार्ट. एक्सक्यूज मी आलेच. हा बोल चालू. अहो मेघना आंटी, तुम्हाला जाऊन इथून एक दिवस झाला नाही तर इकडची सगळी परिस्थिती बिघडायला लागली. काय झालं? ती ओवी खूप चलाखीने या घरात घुसायला बघते. मंजू आत्या तर मांगरातनं धिरडी घेऊन आली होती. उद्यापासून ओवी रोज डुग्गूला शिकवायला येणार आहे घरी. मेघना आंटी, जर एक एक करून सगळेच जण मांगरातल्या लोकांच्या फेवरमध्ये गेले तर मग माझं कसं होणार? मला ना आता लाली आत्यांचा पण भरोसा वाटत नाहीये. त्या जर मंजू आत्यासारख्या फिरल्या तर मेघना आंटी, मग माझं आणि श्रीनूचं लग्न कधीच होणार नाही. हे बघ चाल, सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हे असंच म्हणतात ना, पण ते खरं आहे. मी तुझ्या जागेवर असते ना तर ती उंगलीच तोडली असते. म्हणजे नक्की काय करू मी? आता हे सगळं मीच सांगू का तुला? सिच्युएशन बघून डोकं चालव, नाहीतर आपल्याला हवी तशी सिच्युएशन क्रिएट कर. आणि आता ते तुझ्या हुशारीवर. बघू तू काय करते. मेघना आंटी, उंगली वाकडी करत नाही, तोडून टाकते असं मेघना आंटी म्हणाल्या. म्हणजे नक्की काय सुचवायचंय नक्की त्यांना? माझ्या नातवान इतको मार खाल्लो, पण त्याच्या तोंडून ओवीचाच नाव निघाला. अगो म्हणान तुका सांगतोय, त्या दोघांचा एकमेकांवर लय प्रेम असा. तू त्यांच्यातून बाजूक हो. शशी काका इथेच आहेत ना, तर त्यांच्या समोर स्पष्टच सांगतो, मी चारूशी सुद्धा लग्न करणार नाही.
सिणूशी त्याच्या मनाविरुद्ध जर लग्न केलंस ना तर मी माझ्या इस्टेटीतला एक सुट्टीचा तुकडा सुद्धा तुला देणार नाही, लक्षात ठेव. काय गो चारू, तुझे बाबा खरंच तुका इस्टेट नाही देणार? त्या दोघांचं एकमेकांवर लय प्रेम मी आहे. चारूशी सुद्धा लग्न करणार नाही. इस्टेटीतला एक सुट्टीचा तुकडा सुद्धा तुला देणार नाही, लक्षात ठेव. आत्ता खरी मजा येणार.